नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.मॅन नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की DHSची जी आहे भरती हे डिसेंबरमध्ये येईल म्हणून. ठीक आहे, तर डिसेंबरमध्ये त्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती दिली होती की जे आहे आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जे आहेत हेल्थ मिनिस्टर, त्यांनी जेव्हा नगरमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 5,000 पदाची जी आहे भरती जी आहे लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामागे लेट होण्यामागेचं एक कारण पण त्यांनी सांगितलं होतं की भरती जी आहे अप्रूव्हल जे आहे फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे वित्त विभागामध्ये गेलं होतं आणि ते अप्रूव्हल येईपर्यंत भरती ला वेळ आहे असं त्यांनी सांगितलं होतं. अप्रूव्हलला टाईम लागत आहे, त्यामुळे भरतीला पण टाईम लागत आहे असं त्यांनी त्या ठिकाणी नगरमध्ये जेव्हा PSCच्या उद्घाटनाच्या टायमाला ते गेले होते तेव्हा ते सांगितलं होतं. त्यानंतर एक लेटेस्ट माहिती भेटली आपल्याला. आत्ताच त्यांनी एक मीडियामध्ये त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री साहेबांनी त्यांनी की 5,000 पदाची ही जी भरती आहे ती डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडून अप्रूव्हलचं जे आहे जवळपास झालेलं आहे वित्त विभागाकडून. त्यानंतर मग ही 5,000 पदाची भरती लवकरच येईल. त्यानंतर पहा, प्रत्येक जिल्ह्यानुसार जे आहे आरोग्य पदाचा जो अहवाल आहे तो यायला लागलाय बाहेर आता. ठीक आहे, तर हा आरोग्य सेवक पदाचा पुरुष पदाचा अहवाल एप्रिल 2025चा जे आहे हो आता लेटेस्ट या महिन्यामधला तारीख पाहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच जणाला तारखेचा कन्फ्युजन असतो, तर पहा या ठिकाणी तारीख काय आहे. तर तारीख पहा 3/11/2025 ही तारीख आहे. म्हणजे हे नोव्हेंबरमधलाच हा जो आहे अहवाल आहे. नोव्हेंबर महिन्यामध्येच हे रिक्त पदाचा तपशील जो आहे तो काढलेला आहे. उपरोक्त रिक्त पदांची संख्या बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे थोडेफार कमी थोडेफार जास्त होऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे आहे आरोग्य सेवक पदाचा आहे. तर अशा प्रकारचे रिक्त पदाचा अहवाल प्रत्येक असतील जिल्ह्यानुसार निघेल, त्यामध्ये प्रत्येक पदाचा पण असेल. तर हे जे आहे आरोग्य सेवक पुरुष रिक्त पदाचा अहवाल एप्रिल 2025 पर्यंतचे आहेत, जे की आत्ता 3/11/2025ला हे पब्लिश झालेलं आहे. ठीक आहे, या महिन्यामध्ये. तर पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जे जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जी MPW आहे त्या पदासाठी कोणत्या कोणत्या उपकेंद्रावर वॅकन्सी आहे. तर पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव आहे वरुड काझी, ज्यामध्ये सुलतानपूर जे आहे त्यामध्ये एकूण मंजूर पदे 2 आहेत आणि दोन्ही पण भरलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी कोणती पदभरती होणार नाही. त्यानंतर आहे वरुड काझीमधले जे बाकीचे या PSC मधले बाकीचे जे सब सेंटर आहेत वरुड काझीच्या यामधले बघा दुसरे सब सेंटर जे आहेत पिसादेवी, त्यानंतर वरझडी, त्यानंतर चौका, त्यानंतर सावगी, त्यानंतर आहेर, त्यानंतर जटवाडा, एवढ्या सर्व सब सेंटरमध्ये जे आहेत या ठिकाणी 2 आहेत, या ठिकाणी 2 आहेत मंजूर पदे आणि बाकीच्या सर्व ठिकाणी एक एक मंजूर पदं आहेत आणि ही सर्व भरलेली आहेत, ज्यामध्ये फक्त 3 ठिकाणी जे आहेत रिक्त पद आहेत. जे रिक्त पदे आहेत ते आहेत पिसादेवी एका ठिकाणी आहे मधली, या ठिकाणची भरती येईल. त्यानंतर जे आहे चौका या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी पण भरती येईल आणि त्यानंतर आहे सावगी, या ठिकाणी पण भरती येईल. तर एकूण जे आहे या वरुड काझी या PSC मध्ये 3 पदे MPWचे रिक्त आहेत, म्हणजे या 3 पदाची भरती येईल. त्यानंतर पुढचे PSC आहे पहा या ठिकाणी जे आहे नेक्स्ट PSC आहे छत्रपती संभाजीनगर मधले जे आहे लांडसांगवी. ठीक आहे, लांडसांगी, ज्यामध्ये पहा एकूण जे आहेत टोटल जागा 7 आहेत, ज्यामधल्या 7 मधल्या 5 ज्या आहेत ह्या रिक्त आहेत. हे यामध्ये खूप सारे आहेत, ज्यामध्ये सताळा असेल, ढवळापुरी असेल, त्यानंतर आडगाव सरक असेल, लांबकाना असेल, नाव, त्यानंतर नाय गव्हाण, अशा प्रकारे एकूण 7 टोटल जागा होत्या, त्यामधल्या 2 सध्या कार्यरत आहेत, त्यानंतर 5 या ठिकाणी रिकाम्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पाहून घ्या पुढचं जे आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमधले असताल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर MPW आरोग्यसेवक या पदासाठी फॉर्म भरणार असताल तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ पाहून घ्या, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की तुम्ही ज्या पदाची प्रयत्न करताय, तयारी करताय, ते तुमच्या जवळपास अवेलेबल आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये वगैरे हे अवेलेबल पदे आहेत का. ठीक आहे, जर पदे रिकामे असतील तर तुमच्या अभ्यासाला जोम लावणं गरजेचं आहे, जास्त अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट PSC पहा पिंपरी जाळजा, ज्यामध्ये पहा एकूण जे आहेत 7 पदे दिलेली आहेत, ज्यामध्ये 4 सध्या रिकामे आहेत, 3 जे आहेत कार्यरत आहेत, ज्यामध्ये MPW आरोग्यसेवक. त्यानंतर आहे गोल्डगाव, ज्यामध्ये एकूण 3
जे आहे तर गोल्डगावमध्ये सब सेंटर आहे, तर त्यामध्ये शिकटा एक आहे, त्यानंतर गाडे पिंपळगाव एक आहे आणि करमाड एक आहे, ज्यामध्ये एकूण 3 आहेत आणि तिन्ही पण कार्यरत असल्यामुळे या कोणत्याही ठिकाणी एकही कर्मचारीची गरज नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणती भरती होणार नाही. त्यानंतर पुढची PSC पहा, यामध्ये जे आहे कचनेर आहे, कचनेरमध्ये एकूण 3 जे आहेत या ठिकाणी कचनेरमध्ये जे दिलेले आहेत, ज्यामध्ये पहा कचनेरमध्ये जे आहेत 3 सब सेंटर अवेलेबल आहेत, ज्यामध्ये कचनेर एक आहे, त्यानंतर खुडेगाव एक आणि गांधेली एक आहे, जे एका PSC अंतर्गत 3 सब सेंटर आहेत, ज्यामध्ये एक पद जे आहे सध्या रिकामं आहे. त्यानंतर जे संभाजीनगरमध्ये जे नेक्स्ट आहे ते दौलताबाद आहे. दौलताबादमध्ये जवळपास 4-5 जे आहेत सब सेंटर या ठिकाणी दिसायला लागले, तर दौलताबाद एक आहे सेल्फ, त्यानंतर तिसगाव एक आहे, त्यानंतर अमदी मंडी एक आहे आणि पंढरपूर आहे. या ठिकाणी असे मिळून एकूण जे आहेत 46 जे आहेत या ठिकाणी कर्मचाऱ्याची गरज आहे, ज्यामध्ये 26 कार्यरत आहेत आणि 20 जे आहेत सध्या या ठिकाणी गरज आहे, जे दौलताबाद या PSC अंतर्गत. आय थिंक ही PSC खूप मोठी आहे, ज्यामुळे या ठिकाणी एवढे कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यानंतर आहे जातेगाव. जातेगावमध्ये टोटल जे आहे तर 7 कर्मचाऱ्यांची गरज, त्यामधले 5 कार्यरत आहेत, 2 या ठिकाणी त्यामध्ये गरज आहे. अशा प्रकारचे पहा फुलंब्री पण आहे. फुलंब्रीमध्ये एकूण जे पहा या ठिकाणी 7 आहेत, 3 कार्यरत आहेत, 4ची गरज आहे. त्यानंतर पहा फुलंब्रीमध्ये पहा जे दुसरे पण दिलेले तर एकूण 4-2-2ची गरज आहे. त्यानंतर आहे पैठण. पैठणमध्ये बरेच जे विद्यार्थी असतील, मोठं आहे, त्यामध्ये पैठणमध्ये पहा 5 जे आहेत एकूण जे दिलेले आहेत, तर PSC नुसार या ठिकाणी ही सर्व माहिती दिलेली आहे, सब सेंटरनुसार पण या ठिकाणी काढलेली आहे. ठीक आहे, तर पहा एकूण जे आहे पैठणमध्ये 9 कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी कार्यरत जे गरज आहे संख्या आहे, ज्यामध्ये 8 जे आहेत कार्यरत आहेत, 1 जे आहे या ठिकाणी कर्मचाऱ्याची सध्या वॅकन्सी आहे त्या ठिकाणी. ते एका सब सेंटरचं होतं. त्यानंतर पहा पैठणमध्ये टोटल जे आहे, टोटल जे दिलेलं आहे त्यामध्ये 32 दिलेलं आहे, ज्यामध्ये 32 मध्ये 24 कर्मचारी सध्या कार्यरत आहेत आणि 8 जे आहेत यामध्ये सध्या त्यांना जॉब भेटणार आहे. तर गंगापूर पण आहे. गंगापूर PSC मध्ये पहा आंबेलोहळ, त्यानंतर तुर्काबाद खुर्द, वाळूज आहे, ज्यामध्ये त्यानंतर रांजणगाव आहे, त्यानंतर एक लोअर आहे. असे एकूण 14 या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गरज असते, ज्यामध्ये 12 कार्यरत आहेत, 2 सध्या त्या ठिकाणी लागणार आहेत, म्हणजे दोघांची येईल. ज्यामध्ये नेक्स्ट पण दुसरे आहेत PSC. त्यानंतर सिंधनगाव, वडगाव जे आहे, त्यानंतर पहा यामध्ये भंडाळा आहे. भंडाळ्यामध्ये एवढ्या येतं या ठिकाणी 14 जे आहेत जवळपास वॅकन्सी नवीन निघणार आहे. तर आपण शेवटी डायरेक्ट टोटल पाहून घेऊ, एकूण किती पदे यामध्ये टोटल दिलेले आहेत का. तर पहा एकूण जे आहे आकडा यामध्ये जो दिलेला आहे पहा, अशा प्रकारे एकूण आकडा आहे. जर हे फक्त एका जिल्ह्याचं आहे, लक्षात असू द्या, हे जे आकडेवारी आहे तर एका जिल्ह्याचे येतं. यामध्ये जे आहे तर 96 पदे हे आरोग्यसेवकची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून निघालेली आहेत, ज्यामध्ये 179 पदे हे सध्या कार्यरत आहेत, 275 हे पदे मंजूर आहेत. म्हणजे 96 पदासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्यसेवक पदाची भरती येईल. तर तयारी चांगली करा, ही भरती लवकरच येणार आहे. सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये याचे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत असतात. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.